ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पात 500 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि 12 किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला। मूलभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष तरतुदी अंतर्गत महापालिकांना राज्य शासनाकडून अनुदान मिळतं। त्याअंतर्गत ठाणे, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाची पाणी उचल क्षमता वाढवण्यासाठी नवीन पंप हाऊसचं बांधकाम, नवीन जलवाहिनी टाकणं आणि जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करणं या कामासाठी 278 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीस ऑक्टोबर 2024 मध्ये मान्यता दिली होती। तांत्रिक मान्यता होऊन सुमारे 3 वर्ष प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाठपुरावा केला होता। स्टेम अंतर्गत येणाऱ्या महापालिका क्षेत्राची वाढीव पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन पंप हाऊस आणि नवीन जलवाहिनी यांचं काम पूर्ण करण्यासाठी 2 वर्षांचा अवधी देण्यात आला असला तरी ते काम 1.5 वर्षातच पूर्ण करावं। त्यामुळे या परिसराला कोणत्याही अडथळ्यांशिवाय पाणी पुरवठा करणं शक्य होणार आहे। तसंच भविष्यात वाढीव पाणी उपलब्ध झाल्यास तेही या यंत्रणेमार्फत पुरवणं शक्य होईल असंही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले।